जाऊया आपण मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सतीश पहिला बॉल सतीश हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव पहिल्या चेंडूमध्ये परिपूर्ण झाली. दीक्षा 11 टीम प्रथम बॅटिंग करतोय तर नाणेफेकीचा गोल जिंकून एबी 56 टीम प्रथमतः फिल्डिंग करताना पाहायला मिळते. दोन्ही संघांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विजय बसवत याने पहिल्या बॉलवर एक धाव परिपूर्ण केली. निखिल गहला यावेळेस ऑन स्ट्राईक. चांगला बॉल. सतीशने मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या रीतीने बॉलिंग करून प्रभावित केलं होतं आणि मागील सामना जिंकला या टीमने. एबी 56. चांगला बॉल. विकेटचा बॉल. कॉट बिहाइंड. विकेट डाऊन. चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. बुरबुरु केस तुझे ओठ लाल लाल गो गोरे गोरे गालावर झुमक्याची माल गो मी गुलाबी. चला बॅटर 30 सेकंदाच्या आतमध्ये उतरणं बंधनकारक असल्याची नोंद घ्या. डिसिप्लिन आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. टायमर जो सेट केला जातोय 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करावे लागतील आणि आतापर्यंत 3 बॉलसाठी तब्बल 3.5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे याची नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग टीम सतीश गोलंदाज पाहायला मिळतोय एबी 56 टीमच्या माध्यमातून. धावसंख्या 1 गडी बाद अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलंय हे 3 चेंडू षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. इनसाइड आउट केलंय. फटका फसलाय आणि विकेट मिळालाय. आल्या पावली परत. तू चल मी आया. पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. ओवी तारप्याची मुजिक वाजून देस ना पोरा पोरीनला नाचून देस. नाम पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. एक या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. 4 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक पहिला आहे. सलग 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवलेत. विकेट हॅट्रिक मिळवेल का? निशांत गोवार यालाय न्यू बॅटर. विकेट हॅट्रिकचा बॉल सतीशचा. चांगली बॉलिंग. सुरेख बॉलिंग करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 कसं हाताळावं बघा. षटक क्रमांक पहिलं आणि षटक क्रमांक शेवटचं हे प्रत्येकाला हाताळणं जमत नसतं, कारण की पहिलं षटक जेव्हा असतं तेव्हा चेंडू नवीन असतो. चेंडूवरती कोरा कापूस असतो आणि योग्य त्या लेंथ लाईनवरती चेंडू हाताळणं मेंटेन ठेवणं हे फार कठीण जातं. परंतु षटक क्रमांक 1 काही कमालीचं हाताळलंय. 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि त्यामध्ये एकच धाव दिली आणि तब्बल 2 विकेट्स मिळवलेत. आशिष बसवत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पुन्हा चांगला बॉल. कमी गतीचा वापर. व्हेरिएशन आणि व्हेरिएशन केलंय. इव्हेंटफुल ओव्हर राहिलंय एबी 56 टीमसाठी. 2 गडी बाद. फक्त 1 धाव.
सामना चांगला गेलाय टीमसाठी. धनुष्यकडे सागरचा खेळ चांगला राहिलाय. AB 56 या टीम करिता आणि तोच सागर आलाय गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक दुसरं. हलक्याशा हाताने पुश केले बॉलला. सिंगल डबल वरती खेळ करावा लागतो आणि विजय मास्टर माइंड आहेत सिंगल डबलचे. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 2 धाव फलक्यावरती. निशांतला देखील साथ द्यावी लागते. टाळी एका हाताने वाजत नसते हे आपण पाहिलंय. इज टेक टू मेक अ कॉरेल असं म्हटलं जातं. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. हातावरती हात पडला तर टाळी वाजते. 2 हात एकत्रित आले तर भक्ती होते आणि अनेक हात एकत्रित आले तर अशक्य वाटणारी गोष्टही सिद्ध होते, साकार होते. हा देखील फटका फसला जरूर, परंतु वॅकन एरिया आहे, सेफ झोन आहे. डीपमधून फिल्डर पुढे आलेत. फील्ड झाला बॉल. फेकी येते. बॅकअप मिळालं म्हणजेच काय 2 धावा मिळत आहेत निशांतला अकाउंट ओपन करण्याकरिता आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावेने 4. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल 2 धावा. सागर बसवता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 19 क्रमांक जर्सी नंबर AB 56 या टीमच्या माध्यमातून. हा फटका उंच गेलाय. सतीश मोर डीप मध्ये आहे. सतीश कडून चुकी होत नसते. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 3. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वांदिवली वाकडी वसरोळी खर्शेद प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व 1, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व, ज्याच्यामध्ये आहे सर्व असं हे पहिलं पर्व. 4 धावा आणि 3 गडी बाद झालेत आणि आता मात्र अस्मित येतोय. अस्मित सुतार हे नाव घेतलं की विश्वास येतो क्रिकेटमध्ये आणि प्रोफेशनल क्रिकेटपटू आपल्या डोळ्यासमोर येतो. अस्मित विलास सुतार खूप चांगलं क्रिकेट त्याचे राहिलंय. मागील 3 ते 4 वर्ष जो प्रवास राहिला टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती, कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये जो आपल्या नावाचा डंक त्याने वाजवलाय. सागर पुढील बॉल कट केलाय. चांगल्या अनुषंगाने फिल्डर आहेत. स्टॉप झाला बॉल. 1 धाव डेफिनेटली मिळते. 2 धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सेवन रन्स असं म्हणतात ना की 7 पळणाऱ्या घोड्यांचा फोटो लावताना सक्सेस मिळतं असं म्हटलं जातं आणि सूर्यकिरण असणारा फोटो लावल्यानंतर यश मिळतं. परंतु याच्याने यश मिळेल का नाही माहिती नाही, परंतु 7 घोडे ज्या वेगाने पळतात त्याच्या दुप्पट वेगाने पळावं लागेल आणि सूर्य उदय होण्यापूर्वी तुम्हाला उठावं लागेल, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. आणि त्याच पद्धतीने 7 चाकडा पण बघितला. एकदा पुन्हा मिळाले अंतिम बॉलमध्ये. षटक कंप्लीट झालंय. 8 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 3 गडी बाद झाले. 2 षटकं अप्रतिम राहिलेत. AB 56 टीमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आहे. प्रथम बॅटिंग करताना दीक्षा 11 टीमची 3 गडी बाद, 8 धावा. जे आयुष्याचा प्रवास तर सुरूच आहे, परंतु आयुष्याला प्रेरणा आणि मोटिवेशन देणारं नाव म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज. 8 धावा, 3 गडी बाद. दोन षटकांकरिता ॲक्युरेट 10 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. तर सतीश थोडीशी काही करा प्लीज. फिल्डिंग टीम. तिसरं षटक पाहायला मिळते प्रगती पथावर आहे.
आणि समोर विजय आहे. विजय ओपनिंगचा बॅटर आहे, म्हणजेच काय विजय सेट बॅटर आहे आणि विजयकडून अपेक्षा देखील आहेत. यावेळेस फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु ह्याच्यामध्ये यश मिळत नाहीये. चांगला बॉल. सतीशने जी गोलंदाजी केली ना, सुरुवात करून दिलेला अप्रतिम. सुरुवात योग्य करावी लागते, पाया योग्य रसावर लागतो आणि तेव्हा कुठे आपली इमारत योग्य होते. आज जर आपण बघितलं, जगातील सर्वात उंच इमारत कोणती तर ती आहे बुर्ज खलिफा दुबई येथे स्थित आहे. तब्बल 892 मीटर एवढी हाईट तिची आहे. तब्बल 1 किलोमीटर एवढी मोठी हाईट पाहायला मिळते, परंतु तिचा पाया जर आपण बघितला तब्बल 385 मीटर खोलमध्ये आहे आणि म्हणूनच एवढी मोठी इमारत दुबई येथे स्थित आहे बुर्ज खलिफा. त्याच पद्धतीने पाया जर तुमचा मजबूत असेल क्रिकेटच्या खेळामध्ये, मध्ये गोलंदाजीमध्ये म्हणा की म्हणा फलंदाजीमध्ये, आणि तेव्हा फाउंडेशन उभं राहतं आणि तेच केलंय सतीशने. फाउंडेशन बिल्डअप करण्याचं काय केलंय. डीपमध्ये बॉल येतोय, वेगाने 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 2 धाव्याने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली स्कोर कार्डवरती. विशाल बसवत जॉईन झालेत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. धावसंख्या 12-3 गडी बाद. दीक्षा 11 पाहायला मिळत आहेत. हा संघ 3 बॉलचा खेळ होतोय. दुसऱ्या बाजूने AB 56 पण सतीश मोर ओव्हर द विकेटने हार्डलेनचा वापर केला गेलाय. वाईड बॉल पण त्यांनी सांगितले यावेळेस एकदम डेफिनेटली मिळेल वाईडच्या स्वरूपाची. आणि यस 1 बाउन्स देखील सांगितलं. यू कॅन डू ओनली 1 बाउन्स ॲट इन ओव्हर. तुम्ही फक्त एकच बाउन्सर हाताळू शकता, एकच बाउन्सरची मुभा तुम्हाला मिळेल. परंतु IPL मध्ये जो रूल चेंज झाला, 2 बाउन्सर हाताळण्याची मुभा मिळाली. 2023 पर्यंत नियम लागू झाला, परंतु या ठिकाणी फक्त एकच बाउन्सर. धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली. 14-3. 4 बॉलचा खेळ होतोय. सतीशच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकांच्या स्पेलमध्ये 10 चेंडू त्याने हाताळलेत, त्याच्यामध्ये 7 धावा त्याने दिल्यात आणि 2 गडी 2 विकेट्स तो मिळवतोय. चांगल्या पद्धतीने यावेळेस हा फटका खेळलेत. त्या ठिकाणी फिल्डर जाळं विणलं होतं आणि जाळ्यामध्ये हा मासा लागलाय, तो म्हणजेच अस्मित विलासोत्तर. बघा बॉल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आखूड टप्प्याचा बॉल होता, थोडासा मात्र बाहेर ठेवला, कट केला, अप्पीश खेळलं बॉलला आणि त्या क्षेत्रामध्ये डीप पॉइंट झोन मध्ये फिल्डर ठेवण्यात आला आणि त्याने हा झेल परिपूर्ण केलाय. विकेट डाऊन. त्याने नाव अहो धुआधार करून खेळी कमवलं त्याने नाव. सो एलिगंट सो ब्युटिफुल त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. एलिगंट सो ब्युटिफुल त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. Elegant, so beautiful, त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. Elegant, so beautiful, त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. षटक क्रमांक 4 सागरला इंट्रोड्यूस केलंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहील आणि ही धाव बाईटच्या माध्यमातून पाहायला मिळते.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती ते म्हणजेच 17 धावा 17 रन्स. चौथं षटक सागर कमी गतीचा वापर केलाय ऑन साईडला बॉलला पाठवलाय वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. In the mix. फुलला कौला कौला फुल त्याचा कोणा या तोडला फुल 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 माझे आयटम मी तोडला कौला कौला फुल त्याने केसा तर मारलेला पिवला पिवला फुल त्या मी हॅन तोडला कौला कौला फुल माझे केसात मी मारला पिवला पिवला रन भिंडायो चौकार आलाय दुसऱ्याच बॉल मध्ये आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा धाव फलकावरती. चांगला फटका प्रशांत चांगली बॅटिंग करतोय 6व्या क्रमांकावरती येऊन. गरज आहे टीमला आणि गरज जेव्हा जेव्हा असते टीमला तेव्हा तेव्हा त्याची तुम्ही जर केली पूर्तता तर तुमचं नाव लौकिक होतं आणि तुम्हाला नेहमीच संधी मिळते. अशाच सामन्यांमधून आपण हिरो बनतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, विजेते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात आणि तेच करावं लागेल. कट केले बॉलला फिल्डर आहेत आणि आज झेल कंप्लीट झालाय. प्रशांतचा खेळही संपलाय. हा 5वा धक्का टीमला लागतोय, दीक्षा 11 टीमला. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग रोहित माळी मैदानाच्या आतमध्ये आलेत 7व्या क्रमांकावरती. कमी गतीचा वापर केला होता या बॉलला ऑन साईडला खेळून काढलाय. सतीश आहे डीप मध्ये, त्याच्याकडे बॉल येतो. तत्पूर्वी 2 धावा येतील. षटक परिपूर्ण झाले 4थं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावेने 27 धावा 5 गडी बाद. दीक्षा 11 गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी हे भिवंडी शहराची शान हाय दादा नाव गाजतंय आज महाराष्ट्राला नाव गाजतंय आज महाराष्ट्राला नाव गाजतंय आज महाराष्ट्राला हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला जाऊया मॅच दिशेने. हलक्या हाताने कट केलं या बॉलला. गोलंदाजी मार्कवरती येतोय पियुष. AB 56 या टीमच्या माध्यमातून. आणखीन काही धावा पाहायला मिळतील.
पहिल्या बॉलवर 4 धावा पळून परिपूर्ण केला आणि त्यानंतर पुढील बॉलमध्ये 3 धावा पळून परिपूर्ण केल्या. तर शारुशेकडे 7 धावा आल्या 2 बॉलमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 34 रन्स पाहायला मिळत आहेत. पियुष तांबडी गोलंदाजी करतोय 5वं षटक. पुढील बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेस बॉल चाललाय गली रिजन मधून थर्डमॅनकडे वेगाने बॉल चाललाय. स्टॉप झाला बॉल आणि पुन्हा एकदा 3 धावा पळून परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. थोडासा थकवा देखील जाणवतोय, परंतु यावेळेस या धावा महत्त्वाच्या आहेत. मग जे संघ आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून 8 संघ आहेत. किंग शिवाजी संगमन आदरणीय सनी दळवी, ओम साई स्पोर्ट्स विशालजी बसवत, एकलव्य विवेकजी बसवत सर, एबी 56, अविनाशजी सापके साहेब, मोरिया ग्रुप, खर्षेद, सागरजी तांबडे आणि अविनाशजी धानवा, दीक्षा 11, सचिनजी वावरे आणि चेतनजी वावरे, प्रतीक स्मृती, नितेशजी बसवत आणि मैत्री ग्रुप वांदिवली, अमितजी बसवत आणि विनायकजी मेरे संबंध संघ, असे 8 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस विकेटचं पतन झालं आणि टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर आहे 37 धावा आणि त्याच्यावरती विकेट पाहायला मिळते. चांगलं योगदान दिलं विथ द बॅट. 4 बॉलचा खेळ होतोय आतापर्यंत. 5वं षटक प्रगती पथावर. चला यानंतर पुढील होणारा सामना मोरिया ग्रुप खर्षिद आणि वांदिवली मैत्री ग्रुप, अशा 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आणि यायचं आहे. कॅप्टन यांनी टॉस बॉक्समध्ये. धावसंख्या 41. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज पियुष तांबडी. चांगल्या पद्धतीने हाही बॉल ड्राईव्ह केला. या बॉलला फील्ड झाला बॉल, योग्य फेकी होते आणि टीमची धावसंख्या 5 षटकानंतर दीक्षा 11 टीमची 42-42.
प्रणय अंतिम षटक हाताळतोय टीमसाठी. हा बॉल पाहायला मिळालाय प्रणयच्या माध्यमातून. पंच इंटरेस्टेड आहेत आणि वाईट बॉल इशारा त्यांच्या माध्यमातून येतोय. पहिला बॉल 2 धावा आणि त्यानंतर हा वाईट बॉल. धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली 46 रन्स. सेहेचाळीस या धावसंख्येवरती 7 गडी बाद झालेत. 2 बॉलचा खेळ होतोय म्हणजेच काय अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. मोर्या ग्रुप खर्शद आणि वांदिवली मैत्री ग्रुप दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये या टॉससाठी. वाईट बॉल पुन्हा एकदा मिळते. एक्स्ट्रा धाबा देणं कधी कधी महागडं पडतं क्रिकेटच्या खेळामध्ये. हे देखील आपण बघितलंय. टीमची धावसंख्या 47. 47 धाबा दीक्षा 11 या टीमची धावगती पाहायला मिळते. नो बॉल पंचांनी सांगितलंय आणि आता मात्र आणखीन काही धावा मिळतील. प्रणय अंतिम षटकामध्ये थोडासा दबाव जाणवतोय परंतु नो बॉल मध्ये तुम्ही यावेळेस धावबादने बाद होऊ शकतायत. जगातील पहिला असा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल जो 2 वेळा फ्रेडच्या बॉलवर बाद झाला आणि तेव्हा बॉलिंग केली होती रविचंद्रन अश्विन यांनी आणि त्यांनीच त्याला बाद केलं होतं रनआउटच्या माध्यमातून आणि तेच पाहायला मिळालंय. बीमरवरती धावबाद. तिला झापूक झुपूक झाप
धावा कमी देतील अशी गोलंदाज कोण आहेत त्यांची नावं? मी आहे अजून राहुल आहे, मेहुल मेहुल सॉरी. आणि अजून आहेत अजून. ओके, थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा आपणच असतील. दुसऱ्या बाजून उगम प्रथम बॅटिंग करायची आहे. 6 षटकं आहेत आणि काय चाललं माइंडमध्ये? 60+ रन्ना बनवायचे आहेत कारण की समोर आयकॉन प्लेयर अमोल आहे. नक्की 60+ धावा करायचे, त्यासाठी तुमचे ट्रम्प कार्ड बॅटर कोण आहेत त्यांची नावं? मी क्षितिज, अनिकेत आणि रुपेश. कसा राहिला आहे आत्तापर्यंत प्रवास या स्पर्धेच्या माध्यमातून? मस्त राहिलाय, 2 सामने जिंकलोय, तिसरा सामना पण जिंकायचा आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपल्याही खूप साऱ्या शुभेच्छा होते. उगम जाधव टॉस जिंकलाय, अमोल जाधव अँड टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉम्बॉक्स. धावसंख्या 2. 2 बॉल नंतर निशांत गोवारी एक चांगला बॉलर म्हणून निशांतकडे पाहिलं जातं. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 3 वरतून पुसली गेली या 3 बॉल नंतर. जे आतापर्यंत पाहायला मिळतंय, पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल 1 अशा अनुषंगाने. चांगला बॉल. चांगली धावगती पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट्स
मागच्या मॅचमध्ये आपण बघितल्या इनिंगमध्ये बघितल्या खूप साऱ्या धावा पळून परिपूर्ण केल्या आणि यावेळेस त्याच 2 धावा येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5 बॉल नंतर. षटक क्रमांक पाहायला मिळतंय पहिलं निशांतचं आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन निशांत उडवलं, या बॉलला चिप केलंय परंतु फिल्डर देखील पोहोचणार नाहीयेत. डिरेक्ट हिट त्याने केले आणि यावेळेस रनआउटच्या माध्यमातून पहिली विकेट. सागरची विकेट 1 रन शॉट म्हणजेच काय एक सुद्धा धाव मिळणार नाही आणि त्यामध्ये सागरची विकेट. माये करतात हिरो जसा दिसतो लावून चष्मा माझे आयटम मी नागतो. माये करतात हिरो जसा दिसतो लावून चष्मा माझे आयटम मी नागतो. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस. चष्मा नाग माझा कसा दिस, चष्मा नाग माझा कसा दिस. या तुझी नागून इशारा कर, कंगना तुझा खनखन मला वहर. कमर तुझी नागून दिवाना कर, तुझी अदा पोरी मला पागल बनाव. 54 धाब्यांचं लक्ष असताना फक्त 5च धावा दिल्यात षटक क्रमांक 1 मध्ये. ऑन साईडला हा बॉल उडवला, या बॉलला डीप मध्ये फिल्डर आहेत म्हणजेच काय तर एकच धाव. 6 धाव फलकावरती. AB 56 हा संघ 55 धाब्यांचा पाठलाग करतोय आणि दुसऱ्या बाजूनं दीक्षा 11 संघ या धावा डिफेंड करताना काटेकी टक्कर. पियुष तांबडी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. डीप मध्ये विदेश आहे, फक्त एकच धाव 23 क्षेत्रामध्ये मिळते. 7 धावा 8 बॉल नंतर. त्याच्यामध्ये 1 विकेट. सागरची विकेट प्राइज विकेट म्हणावी लागेल टीमसाठी. कुटुंबाचा बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी आणि म्हणूनच हा बॉल चांगला राहिलाय. डॉट गेला हा बॉल. 7 धावा, त्यामध्ये 1 गडी बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ होतोय षटकामधील 4था बॉल. कमी गतीने हा बॉल लेग ब्रेक हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये बॉल गेला, त्याच्यावरती 1 धाव नियंत्रित होताना पाहायला मिळते. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली बॉलिंग ह्या देखील ओव्हरमध्ये पाहायला मिळते. रफ अँड टफ मॅच होईल यातील मात्र शंका नाहीये. ज्याप्रमाणे हा सामना चाललाय, कट केले या बॉलला, लेट कट आणि बॉल शॉट थर्डमॅन मधून चाललाय. या ठिकाणी गलीमधून चाललाय थर्डमॅनकडे अशा अनुषंगाने हा फटका केला होता. 2 धावा डेफिनेटली पियुषला मिळतील आणि टीमची धावसंख्या 2 ने पुढे. 10 धावा 11 बॉल नंतर. पॉवर प्लेचं षटक, P2चं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाज अस्मित. यावेळेस परफेक्ट यॉर्कर एक खासियत आहे, म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आणि त्याच परफेक्ट यॉर्करनं बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून हा बॉल अस्मित सुतारचा समोर पियुष तांबडे आणि हा परफेक्ट यॉर्कर अगदी 2 पायाच्या मध्ये हा बॉल डिलिव्हर झाला आणि विकेटचं बदन, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. गाडी तुझी
5च्या सरासरीनेच धावा आल्यात 2 षटकामध्ये, 10 धावा आणि त्यामध्ये 2 विकेट्स आलेत. अशा अनुषंगाने हे 2 षटकं राहिलेत. आता षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा निशांत गोवारी येतोय, त्याने खूप चांगलं षटक हाताळलं होतं. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 45. 24 बॉल 45 धावा हे मॅचचं समीकरण. उडवलं या बॉलला, हवेत राहिलाय बॉल. विदेश वेगाने पुढे आलेत परंतु हा जल सुटला. त्यानंतर स्पष्ट नकार दिला आणि यावेळेस धाबाच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. अविनाशजी चापके यांची विकेट. मी तर वाढगो ना तुम्ही बांधग, आम्हा कोई आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवळ. हाताला माझे तू हात नवीन फलंदाज आकाश येतोय बॅटिंग साठी. 5व्या क्रमांकावरती आकाश आलाय. 11 धावा आणि 3 गडी बाद अशा अनुषंगाने पाहायला मिळत आहेत. जरा फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करा. दीक्षा 11 चांगल्या पद्धतीने हा बॉलला खेळून काढलाय. एक धावा आराम साथ परिपूर्ण झाली. सतीश वरती आणि आकाश वरती आता आहे जिम्मेदारी. आणि जेव्हा जेव्हा येते जिम्मेदारी आणि जबाबदारी तेव्हा तेव्हा चांगला खेळ होतो हे देखील आपण बघितलंय. आणि तेव्हाच कळतं की आपले आधारस्तंभ फक्त आपणच आहोत. आणि त्याच रीतीने त्याच पद्धतीनं क्रिकेटचा खेळ तुम्हाला खेळावा लागेल. यावेळेस हा फटका उंच गेलाय आणि स्वतः संगमानं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सचिनजी वावरे आणि त्यांच्या सेफ हँडमध्ये हा विकेट. वय उडुनी कोण ग गेला रात्री, वय उडुनी कोण ग गेला. वय उडुनी कोण रे गेला राती, वय उडुनी कोण रे गेला. ना कोंबड्याची पिसात बांधा चित्रई, कोंबड्याची पिसात बांधा शेष. अरे भाऊ काय झाला तर माझे काले कोंबडेचा पिला नेला, माझे काले कोंबडेचा पिला नेला. याचे काले कोंबडीचा पिला नेला, याचे काले कोंबडीचा पिला नेला. अविनाश सालकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6व्या क्रमांकावरती निशांत चांगली बॉलिंग करतोय, विकेट मिळवतोय. ऑन साईडला फटका, ऑन ड्राईव्हचा अस्मिता आहे म्हणजेच एकच धाव मिळेल. आणि धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. 13 धावा आणि 4 गडी बाद झालेत. सतीश मोर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉर्ट लेगमध्ये हा बॉल केलाय सतीशचा आणि एकच धाव त्याला मिळाली. टीमची धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग करताना
या देखील षटकामध्ये निशांत गोवारी. एक बॉल शिल्लक आहे अजून देखील या षटकाचा. 5 बॉलचा खेळ होतोय. धावाच्या माध्यमातून बॅटर बाद होताना पाहायला मिळतोय. हा चांगला बॉल निशांतचा राहिलाय. चांगली बॉलिंग. धावसंख्या 14. धाव फलक्यावरती पाहायला मिळते. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टाकले तुझं पैसे माझं पैसे टाकले चल जाऊ ग बियर पिया काय दिसाले काय झालं Back. Good afternoon, everybody. वेलकम रोहित भोईर होंडो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्टॉप या ठिकाणी बॉलला केलाय जरूर. 2 धाबा येतात आणि या 2 धाब्याने टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोचली गेली. यावेळेस कटर बॉल होता परंतु चुकी झाली. फिल्डर कडून चुकीला माफी नाही. सतीचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. नाच गो मीना नाच गो मीना आले ना गुट्टू लाजस क्या मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना ढोलकीवर नाच तू ढोलकीवर नाच तुरावर नाच तू तुरावर नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना 16 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. सामना पुन्हा एकदा ऑन झालाय. सतीश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज अचिवेबल. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता 15 चेंडू आणि 32. ऋतिकलाही चांगले योगदान द्यावं लागेल जो 7व्या क्रमांकावरती बॅटर आलाय कारण की 5 गडी बाद झालेत टीमचे. एक धाव रिक्स होती आणि ही रिक्स पत्कारली गेली. कधी कधी रिक्स घ्यावी लागते. जोखीम पत्करावी लागते. म्हणूनच म्हणतात ना जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिक्स घेत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा. कारण जिंकला तर नेतृत्व कराल आणि हारला तर मार्गदर्शन कराल आणि तेच पाहायला मिळालंय. आता 14 चेंडू 31 धाब्यांची गरज. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई म्हणजेच गोलंदाजी मार्कवर अस्मित सुतार आणि फलंदाजी मार्कवर सतीश मोर. कोण जिंकेल ही दोघांची लढाई. यावेळेस फटका फसलाय. विकेट मिळालाय. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम होती दीक्षा 11 ती विकेट सतीश मोरची.
टीम नको जास्त वेळ घेत आहेत याची नोंद घ्या. टायमर या ठिकाणी सेट केला आहे. तुम्हाला 5 षटकं 25 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहे, त्याची नोंद घ्या. डिसिप्लिन मेंटेन ठेवायचं आहे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. आता 13 बॉल आणि 31ची गरज. तब्बल 6 गडी बाद झालेत. आणि आता संदेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4चा. 13 चेंडू 31 धाब्यांची गरज AB 56 टीमला. तर याच धावा डिफेंड करायच्या आहेत दीक्षा 11 टीमला. अस्मित डिफेन्सिव्ह माइंडसेट होतं यावेळेस आणि तेच पाहायला मिळालं. आता 12 चेंडू 31 धाब्यांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. हॅलो 12 मध्ये 31 धाब्यांची गरज आहे. प्रशांत बसवत पहिलाच बॉल उडवला जरूर ऑन साईडला. चांगले प्रयत्न केले होते निखिलने. तत्पूर्वी 2 धाब्यांचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा येत आहेत पहिल्या बॉलमध्ये. आता 11 बॉल आणि 29 धाब्यांची आवश्यकता. मॅचचं समीकरण 11 चेंडू 29 धावा. हा चेंडू उंच गेलाय परंतु झेल होणार नाही आणि म्हणूनच आणखीन एकदा 2 धावा. परंतु यावेळेस फेकी खराब राहिलेली आहे आणि म्हणूनच 3 धावाही मिळाल्यात. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न राहील परंतु नकार दिलाय. 3 धावा आल्या. आता 10 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. 10 चेंडू 26 धावा. या ओव्हरमध्ये अजून देखील 10 धावा जमवाव्या लागतील. तेव्हा कुठे अंतिम बॉलपर्यंत हा सामना जाईल, अंतिम षटकापर्यंत जाईल. 10 चेंडू 26. AB 56 असंघ प्रथम त्याने फिल्डिंग केली टॉस जिंकून आणि त्यानंतर तुरंतच करतोय. तर दुसऱ्या बाजूने दीक्षा 11 संघ आहे ज्याने प्रथमतः धावा लावल्या 54. स्कोर कार्डवरती आव्हान ठेवलं 55चं आणि आतापर्यंत 29 धावा आहेत AB 56 या टीमच्या. यानंतर आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटीस येईल. मोर्या ग्रुप खर्शीद आणि वांदिवली मैत्री ग्रुप जाऊ दिले या बॉलला. म्हणजेच काय बॉल वाईड. आता 10-25 हे समीकरण पाहायला मिळत आहे. सामना संपला नाहीये. संदेश देखील चांगली बॅटिंग करू शकतो. ऋतिक देखील चांगली बॅटिंग करू शकतो परंतु कागदपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बीट केलंय प्रसादने या बॉलवर बॅटर संदेशला. आता 9 मध्ये 25 धावा. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळी कहाणी घेऊन येतोय. कधी सामना जातोय AB 56 कडे, कधी दीक्षा 11 टीम कडे. समांतर क्रिकेट पाहायला मिळालंय. यावेळेस पुन्हा मोठा फटका नाहीये. एकच धाव. आता 8 मध्ये 24 धावा. प्रत्येक बॉलमध्ये 3 धावा कराव्या लागतील तेव्हा ही धावसंख्या अचिवेबल होईल. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 3 रन. 8 मध्ये 24. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेत केला आणि हा झेल सुटलाय परंतु दैव देते आणि कर्म नेते अशा अनुषंगाने धावबाच्या माध्यमातून ही विकेट. आई माझी कोणाला बावली गो, आई माझी कोणाला बावली, आई माझी कोणाला बावली गो, आई माझी कोणाला बावली. बावली आता कोणी वाड्याला गो, आता कोणी वाड्याला बावली, आता कोणी वाड्याला गो, आता कोणी वाड्याला.
6 बॉल आणि 22 धावांची गरज. सिक्स बॉल 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिला बॉल निखिलचा पाहायला मिळतो. निखिल गहला गोलंदाज आहे. पहिला बॉल चांगल्या अनुषंगाने हाताळणी केलेली आहे. म्हणजेच का आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 22 धावा. आता प्रत्येक बॉल एअर स्ट्राईक करावी लागेल. चौकार आणि षटकारांची उधळण करावी लागेल. तेव्हा तो सामना जिंकता येईल. AB 56 या टीमला. चांगला बॉल निखिलच्या माध्यमातून योग्य गोलंदाजी. डेट ओव्हरमध्ये हे 2 बॉल चांगल्या अनुषंगाने हाताळलेत. आता मात्र 4 बॉल 22 धावा. म्हणजेच 4 बॉल 4 षटकार किंवा 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार अशा अनुषंगाने खेळावं लागेल. निखिल कहला डेट ओव्हरचा मास्टर माइंड बॉलर. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणि आता औपचारिकता, कारण 3 चेंडूमध्ये 21 धावा होत नसतात मॅथमॅटिकली, परंतु कधी कधी होतात देखील, कारण क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और प्रेडिक्शन यहाँ पे पूरी तरह से फेल है. 3 मध्ये 21 अशा अनुषंगाने हा सामना. सरळ बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलंय. चांगली बॉलिंग निखिल कहला ने प्रभावित केलंय. प्रभावशील नेतृत्व गोलंदाजीमध्ये. दीक्षा 11 टीमच्या माध्यमातून खुश असतील सचिनजी वावरे आणि चेतनजी वावरे, ज्या प्रकारे टीमने आतापर्यंत चांगलं कार्य केलंय. ऑफ साईडला बॉल येतो. एक धाव महत्वाची आहे मित्रांनो नेट रनरेटच्या माध्यमातून. आणि आता शेवटचा बॉल 1 बॉल 20. आणि हा सामना जिंकलाय टीम दीक्षा 11. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम AB 56. चला हँडशेक करून घ्या. आणि पुढील जो सामना आहे मोरिया ग्रुप खर्शेद आणि वांदिवली मैत्री ग्रुप, आपण दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच त्वरित दाखल व्हायचं आहे. पुढील सामना जसा सुरू होईल